नमस्कार, VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण महिला व बालविकास विभागाचा जो पेपर आहे त्या पेपरचं ॲनालिसिस करणार आहोत आणि 13 फेब्रुवारी 2025 रोजी फर्स्ट शिफ्ट आणि सेकंड शिफ्ट या दोन्ही शिफ्टमध्ये आलेले जे प्रश्न आहेत जीकेचे असे एकूण 18 प्रश्न आपण या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। जर तुम्हाला समाज कल्याण विभागाचं ई बुक घ्यायचं असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि समाज कल्याण विभाग ई बुक विकत घ्या। संपूर्ण सिलेबस या एकाच ई बुकमध्ये दिलेला आहे। सुरुवातीला आपण फर्स्ट शिफ्टला आलेले जे प्रश्न आहेत त्यांची उत्तरं पाहूयात। तर पहिला प्रश्न आहे, अन्न भेसळ कायदा कधीचा आहे? तर अन्न भेसळ कायदा हा 1954 या सालचा आहे। त्याच्यानंतर 2006 मध्ये त्या कायद्यामध्ये सुधारणा होऊन नावामध्ये सुद्धा बदल झालेला आहे। नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना कधी सुरू झाली? तर कधी सुरू झाली हे मला माहीत नाही, कुणाला माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगा। परंतु ही योजना जो दुष्काळ भाग आहे तो दुष्काळी भागातील दुष्काळ निवारण करण्यासाठी आहे। रोजगार हमी योजनेचं उद्दिष्ट काय आहे? तर रोजगार हमी योजनेचं उद्दिष्ट आहे ग्रामीण भागामध्ये 100 दिवसांचा रोजगार उपलब्ध करून देणे आणि 20 पाजे हे रोजगार हमी योजनेचे जनक आहेत। रोजगार हमी योजना सर्वप्रथम महाराष्ट्र राज्यात सुरू झालेली आहे आणि मग 2005 मध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना सुरू झालेली आहे। त्याच्या पुढे पहा, वाईन उत्पादनात महाराष्ट्रातील कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? तर वाईन उत्पादनासाठी महाराष्ट्रातील नाशिक हा जिल्हा प्रसिद्ध आहे आणि नाशिक हा द्राक्ष उत्पादनासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे। हापूस आंब्यासाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? तर रत्नागिरी हा जिल्हा हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध आहे आणि रत्नागिरी जिल्ह्यातील देवगड हा देवगड हा हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध आहे। देवगड हा तालुका सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा आहे, परंतु रत्नागिरी जिल्ह्यातील देवगड हापूससाठी प्रसिद्ध आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला हापूस आंबा सापडतो, पण प्रामुख्याने रत्नागिरी हा हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध आहे। 1857च्या उठावावेळी सातारा येथे कोणाच्या नेतृत्वाखाली उठाव झाला? तर 1857च्या उठावाच्या वेळी सातारा येथे रणगो बापूजी गुप्ते यांच्या नेतृत्वाखाली उठाव झाला। विज्ञानावर प्रश्न होते, त्याच्यानंतर नाबार्डवर सुद्धा प्रश्न विचारलेला होता। आता आपण सेकंड शिफ्टचे प्रश्न पाहूयात। तर गोदावरी नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते? तर गोदावरी नदी ही नाशिक, अहिल्यानगर, बीड, जालना, परभणी, नांदेड, गडचिरोली या जिल्ह्यांमधून वाहते। डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली? तर डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी केलेली 1906 मध्ये। सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1873 मध्ये केलेली। त्याच्यानंतर राष्ट्रीय आणीबाणी कोणत्या कलमानुसार लावली जाते? तर राष्ट्रीय आणीबाणी ही कलम 352 नुसार लावली जाते। आता याच्यामध्ये अजून लक्षात ठेवा की जे आणीबाणी आहे ना त्याच्यामध्ये कलम 352 नुसार राष्ट्रीय आणीबाणी लावली जाते, कलम 356 नुसार घटक राज्याची आणीबाणी लावली जाते आणि कलम 360 नुसार आर्थिक आणीबाणी लावली जाते। पुढचा प्रश्न आहे, बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना कोणी केली? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 जुलै 1924 रोजी मुंबई या ठिकाणी बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना केली। आर्थिक आणीबाणीशी संबंधित कोणते कलम आहे? तर कलम 360 हे आर्थिक आणीबाणीशी संबंधित आहे। संपत्तीचा हक्क कोणत्या कलमाशी संबंधित आहे? तर कलम 31 हे संपत्तीच्या हक्काशी संबंधित आहे, परंतु आता हे जे कलम आहे ते रद्द करण्यात आलेला आहे। धर्मनिरपेक्ष हा शब्द राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये कधी टाकण्यात आला? तर धर्मनिरपेक्ष हा जो शब्द आहे ना हा 1976 मध्ये राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये समाविष्ट करण्यात आला आणि 1976 मध्ये जी 42वी घटना दुरुस्ती झाली त्या 42व्या घटना दुरुस्तीनुसार भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये तीन शब्दांचा समावेश करण्यात आला। ते शब्द आहेत धर्मनिरपेक्ष, त्याच्यानंतर एकात्मता आणि समाजवाद। धर्मनिरपेक्ष, समाजवाद आणि एकात्मता असे 3 शब्द समाविष्ट करण्यात आले। त्याच्यानंतर जागतिक वारसा स्थळावर प्रश्न होता, किंमत वाढीवर सुद्धा प्रश्न विचारलेला होता। तर अशा पद्धतीनं आज फर्स्ट आणि सेकंड शिफ्टमध्ये आलेले 18 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत। तर या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि
VAJ अकॅडमी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.